लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. दीपक, रम्या व वसुंधराने सर्वांसमोर नंदिनीला खोटी पाडलेले असते. त्यानंतर रम्या ही काव्याला बोलते, घरामध्ये अशांतता पसरलेली आहे. आता तिने मागितलेल्या 24 तासाची वेळ देखील उलटून गेली आहे. आता बघ मी तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर तिला कशी घराच्या बाहेर काढते. ते आणि ते सर्वजण हे चिंतेत पडलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही बाबाला बोलण्याचा प्रयत्न करते. तेव्हा बाबा बोलतात, खबरदार मला बोलशील तर आता मी तुझा बाबा नाही आणि तू माझी मुलगी नाहीस. आता यापुढे तुझे आणि माझे काहीच नाते नाही. असे बोलून बाबा हे रागाने तिथून निघून जातात आणि तेव्हा काव्या व नंदिनीला अतिशय वाईट वाटते. त्यानंतर आपण पाहतो काव्या ही पार्थला बोलते, आतापर्यंत माझी ताई ही सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत होती, परंतु आज तिला सर्वांनी खोटे पाडलेले आहे. परंतु मी असे होऊ देणार नाही. मी ताईची सत्य बाजू काय आहे ते समजून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो नंदिनी ही विचार करत असते, माझ्या विरोधामध्ये व स्वतःमध्ये एवढे पुरावे एवढ्या कमी वेळात आणलेस तरी कसे. आणि त्यावेळेस दरवाजातून आवाज येतो, मी सांगते कसे आणले. आणि तेव्हा नंदिनी ही पाठीमागे वळून पाहते तर त्या ठिकाणी वसुंधरा व रम्या दोघी आलेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी ही कशा प्रकारे रम्या व वसुंधराचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.